पब्लिक, मी तुमचा लाडका शिवम तुमचं स्वागत करतो शिवम मराठी व्लॉग्स या यूट्यूब चॅनल मध्ये। आणि आज आपल्या तिथं भरपूर पाणी असं म्हणजे गाव थोडं पाण्यात गेलेलं आहे आणि पूर आलेला आहे। तर मी तुम्हाला दाखवतो किती आपल्या कुठं कुठं पाणी आलेलं आहे, कुठं कुठं पूर आलेला आहे। तर चला मग आपण पाहू तर काय विषय काय नाही। आपल्या खायाकडचं काल तुम्ही पाहिले, मी 2 व्हिडिओ अपलोड केले त्याच्यात पाहिलं, पण अजून पण पाणी वाढलेलं आहे ते पण तुम्हाला अपडेट मी देऊन टाकतो लगेच। चला मग पाहू कुठं कुठं पाणी आलेलं आहे। मी काही पाहिलं नाही, आपण मला बी पाहिजे आता जाऊन। हे पूर्ण पाणी झालेलं इथं, आपलं इकडून मशानभूमी गेलेली पूर्ण पाण्यात। हे महादेवाचं मंदिर बी पाण्यात गेलंय सारं, इतकं पाणी आता इथं आलंय। पाणी ओढीत असते इकडं पूर्ण डगर आहे, वर जायला अजून टाइम आहे, याला लय मोठं पाणी लागत वर, पण हे मंदिर गेलं पाण्यात। नंदी पाण्यात येत। काल आम्ही व्हिडिओ काढायला आलतो बरं का, तर इथं बसलेलो होतो इथं। कालचा व्हिडिओ पाहिला कालच्या व्लॉग मध्ये तुम्हाला इथं व्हिडिओ काढला होता आपण। तर इथं सारं पाणी झालंय आता, एक खाली आहे खूप खोल आहे तरी पण पाणी झालं पूर्ण। आपले दादा इथं उभाच आहेत म्हणून। ओके चला, पाणी झालेलं आहे हे मशानभूमीकडे जायचा रस्ता। काल आम्ही इथं व्हिडिओ काढला, काल इथं बसल्या सारं पाणी गेलं। आज हे महादेव मंदिर पाय महादेव मंदिरामध्ये देवा तरी पूजा करायला चाललीत पाना, चप्पूर बसून पूजा करण्यासाठी चाललेले आहे। हा पब्लिक आपण चाललो पावडी सोड नाही। पाणी व्हिडिओ काढायचंय। माणसं जास्त पलटम बर का पाण्यात सारी जर जास्त झाले काय काय नाही वाढा नदी आला हे कडीला आहे तू आता तिकडे तोंड कर हळून चला बर का, लय लांब नका जाऊ, आपण मापात चला। आबा खाली बस ना तू, एवढं नाही वाहत पाणी नाही इथं पॅन्ट भिजन भाऊ सारी खाली बस बर तू। बॅलेन्स मोबाईल सरत जाईन भाई। किती जण पाहायला आलेले बघा। नाही हे तोंड वरत करा ना, हे तोंड तिकडे करायला लागत कुंगड वरत एक कोण हे कर ना अंगा उभा राहता येईन का बरं आपल्याला? नाही बस का उभा येऊ ना चांगला इकडून पुढं अरे भावड्या हा ना। हे पहा मित्रांनो, शमशान लय अवघड हो। आबा शांत बसणार आहे। हे पहा यार तिकडं कुठं येताना जाऊ ना। पाहता येत नाही का तुला? पाहता येत नाही का तुला? हे पहा पब्लिक, हे चालले याच्या पलीकडून तोंड टाकलं चुप्प माझ्यात पळतो बरं का आपल्या। ते आपलं सेफ्टी झोन मध्येच राहा, नाही तर गेम होऊ शकतो। हे पलीकडून गेलं मंदिराच्या सणात पाहायला लागत होता आपण लगेच। हे पहा मित्रांनो, हे सारं पाणी इथं टाके आंबड गावाचं खूपच नुकसान झालेलं आहे। हा इकून येते नाही तिकडे चाललो पलीकडून इतक्या लांब नव्हतं जायचं आपल्याला, इथं थांबायचं होतं। इथं शेप हे करा टॉप झोन। हे पहा मित्रांनो, पाणी किती भरलेलं आहे, याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। ओके आणतो हा
नॉलेज मध्ये आण तू मला काय पाणी अंडावा तेव्हा पाणी किती वाहतंय डावा अंडावा कसा कसा तिकडे चाललाय बरं खरं. नाही जाएगा अरे डाव आण डरो मत तुम नाही डरत नाही मी अंडावा कसा कसा हे कडी चालायची पाण्यात प्रवाहात नाही जायचं. हा प्रवाहात म्हणजे आणखी कोण? हे पहा पाणी ती साईड आणा गाडी अंगात तसं. हा. चाललंय आपल्या इथून माग काय लगेच चाललो होतो. दिवस. हे पहा वाहतं पाणी पहा मित्रांनो वाहतं. बस. हे काय आमची बी काढणं जाऊ शकते. मी उभा राहिलो होतो. मी काढतो मै पण काढ मग तसं. हे पहा आमचे चप्पू चालवणारे यांच्या भरोश्यावर आम्ही येत आता नाही तर आम्हाला पाहता बी नाही येत. नाही बाबा उडी आणणार माणसं नाहीत आम्ही. उडे ना घालून बिनधास्त राहा. तर आमची काढतोय बघा ना आपण. हे पहा डरफोक नाही आपण. नाही पण बघा ना आपल्याला अचानक असं काय कामच आहे ते. बरं झालं पाण्यात कमी पाण्यात उडी अशा आणली. माणसामुळे काय होतं मग? आपला जीव धोक्यात असतो. पण कमी पाण्यात आणलं ते बरं केलं ना तात्या. हे पहा मशानभूमी सारी गेलेली आहे पाण्यात. त्या टिपड आहे की त्याच्यावर लई पाणी पडते बरं का त्या टिपडून. हा बा थांब इकडून. उल्ले झाले बाबा ते. हा बघ घेण्यात देण्यात बरं झालं मोबाईल नाही भिडला त्याचा. चला घ्या दिवस घ्या हा. वळी जाते घ्या दिवस असा चालला नाही. घेऊ आता. सगळा सिस्टम आहे आता. हे इकडे गेलं आता माणसं एखादं पुढे जायचं आता. तिने एक वापरात लावायची काय किती लोक आलेले आहेत बघा इथं. हे आपण कधी चप्पू चालले या कोपऱ्यात लावायचं. तसं नाही ते कोपरा आहे का त्या कोपऱ्यात. हा इथंच एवढं पाणी झालंय. आता तुम्हाला मी दुसरी कार्ड पण पाणी दाखवतो तिकडे रस्त्यावरला आपल्या. आता आपण मग त्याला वाटलं चालू हे पहा हे महादेवाचं मंदिर किती डुबलेलं आहे आणि आपले नंदी महाराज बघा किती खाली म्हणजे एवढेच राहिले. महादेव शिवशंकर हर हर महादेव घे पुढं. हे पहा असं पूर्ण आपलं हे महादेवाचं मंदिर पाण्यात गेलेलं आहे. थांबा महादेव ही मै पॅन्ट फिट आहे. दिसत नाही ना. हे पहा महादेव इथं आहेत पण आता ती पाण्यात गेलेली गुप्त झालेले आहे गुप्त. गुप्त नाही झाली पाण्यात गेली. हा तेच ना. हे इकडून चिटकून घ्या दर्शिक. हा कट मारून घ्या. हे पहा हे परीक्षक किती जण आलेले पाहण्यासाठी. इकडे पाणी एवढं किती मला घ्या ना दर्शिक. मग तोंडच येऊ राहिला अर्ध. ओके. हे पहा आपले नंदी महाराज. हम भोले गिरा दे सोने चांदी के गोले अलग निरंजन सोने लागे ना कंकड़. हे पहा हे पूर्ण मंदिर पाण्यात गेलेलं आहे आणि हे पोरं पहा वरून व्हिडिओ काढून राहिले. के गुरु तो खाएंगे चले दोघंही तसेच मेले. परीक्षक एवढे पूर्ण पाहणारे. पाणी चौकट झालेलं. चला राम राम खासदार साहेब आलेले आहेत मित्रांनो इथं पाणी पाहण्यासाठी. राम राम राम. घ्या पूर्ण पाणी झालेलं आहे इथं. नाही चप्पूर पाळ इकडे म्हणतो आता बाहेर. अरे तू बाहेर आलेली सारी त्यांनी पाहणी केलेली आता आणि आता चाललेली आहेत ती.
आपले पूर्ण गावकरी. येते का तुम्ही ऑर्डर लावून घ्या ते उडालेलं पहा मंदिराचं. काय नाही अशोक काका हे पोरं वरून पाहतात. याचं सोल्युशन काही काढता येत नाही सध्या. आपण इकडं पाणी पाहिलेलंच आहे. आता दुसरीकडं पाणी पोहा 3 जागेवर पाणी गेलेलं आहे. 3 जागेवर 3 जागेवर पडलाय. आता 4थी जागा बाकी मग म्हणजे पॅक होऊन जातो ना आम्ही फुल पॅक. चलणार शिवाय हे पहा इकडं पाणी झालं सारं. त्यांच्या घरात पाणी गेलं. पलीकडे जायचं. पलीकडे कशाला जायचं. तुम्ही काही प्रतिक्रिया देणार. तर तिथं पाणी आलं तुमच्या तिथं. हा हे पहा हे पाणी सारं इथं आलंय. आलेली हे आपला रोड आहे याचा पैठण शागड रोड आणि इथं पूर्ण पाणी झालेलं आहे. ते पहा हे म्हणजे इथं काही खोल आहे का जास्त. नाही डायरेक्ट माणूस जातो खाली. कुठं मध्ये ते बाय मध्ये त्या आवडायला नाही. तर हे बघा पब्लिक इथं चालता बी आहे ना नाही. पैठण शागड रोड यांच्या घरात पाणी गेलं राव. यांचं नुकसान झालं ना. हे बघा ना इथं यांचं घर बांधलेलं यांनी पूर्ण इथं खडी ते होतं वाहून गेलं खडी. म्हणजे काय पसारा इथं सारा पाडल्याला. तुम्हाला दाखव तुम्ही चला. मी पहा कसं चालतोय पाण्यात. हा केवढं घे. नाही नाही या रस्त्याच कुठं खड्डा राहीन का. नाही थोडे हा हे असा विषय आहे साराही झाला. हे पहा यांचं सारं नुकसान झालेलं आहे आणि हे चप्पू घेऊन चाललेत. कुठं चालले चप्पू घेऊन इकडं नाही. होय हो मासे असते का इथं नाही. होय मासे असते का इथं. आणि हे म्हणतात नाही नाही त्यांना वाटतं मी धरून राहिलो काय कर. कॉम्पिटिशन मध्ये कोण कोणाला नाही येऊन देत भाई. अशोक काका पण आलेले तिथं. तुम्ही काही हे असं आपले वातावरण म्हणजे असं आपल्याला हे केलेलं आहे. आपल्या गावात पाणी झालेलं आहे पूर्ण. तर तुम्ही याच्याबद्दल काही बोलणार का. शेतात पाणी झालंय, गावात पाणी झालंय, सगळ्याचं हे वाघमाऱ्याचं घर, हे सुळे पाहुण्याचं घर, घरात डोक्यात पाणी. त्यांना नुकसान भरपाई शासनाने द्यावा. आणि इथलं आपले वावर इथले रोड टच वावरले पाण्यात गेले सगळं पाण्यात गेलं. आता जे वावरात पीक आहे ते तर येणारच नाही. आता ते सरडा आता संपला इशू. आता लोक नुकसान भरपाई द्यायला पाहिजे. आता हे 3,06,000 पाणी होतं. 3,20,000. हां आता कमी केलं. कमी केला. आता म्हणजे कमी होत जाईल समजा थोडं. पाणी होऊन गेलं. तर हे असं पूर्ण म्हणजे लोकांची म्हणणं असं आहे की तुम्ही नुकसान भरपाई द्यायला पाहिजे. तर द्या मग त्यांची नुकसान भरपाई. काय करतात इथं सारं म्हणजे लोकांचं तुम्ही ऐका ना कोणतरी ऐका ना. तर तुम्ही नुकसान भरपाई यांची द्या. कारण की ज्याचं नुकसान होतं का त्यालाच कळतं. ज्याचं त्यालाच कळतं. चला आता आपलं तिसरं लोकेशन आहे ते बी चेक करू काय किती पाणी आलं तिथं. चला गण भाया काहीतरी बोल बरं. बोल किती पाणी शिरलं रानात. आमच्या घराने पण चाललं. हा आता आमच्याकडे कोण आहे म्हणा. आमच्याकडे कोण आहे म्हणा. असं रत्नादर्शी आमचा वाली आता यायला पाहिजे सरकार. हे यांचे जरांगे पाटला म्हणत तुम्ही दिलाच पाहिजे. नाही दिला ना? यांचे वाईट घे. मी सांगतो, मराठीची अवलाद आहे. यार पमुची घे एक मुलाखत. अरे बोल ना त्याला काय. ऐका आपण कोणाला काही नाही. डायरेक्ट तुम्ही एक समजून घ्या.
साऱ्या लोकांना त्यांची नुकसान भरपाई लागायची आणि इथं लोकांना ताण होऊ राहिला तर तुम्ही नुकसान भरपाई देऊन टाका, संपला विषय. विषय क्लोज. हा असं पूर्ण पाणी हे झालेलं आणि हे इकडे यांचं तिथं नाही का घरात पाणी गेलेलं आहे यांचं, हे पहा तिथं. आणि तिकडं भट्टी बुडालेली, एक इट भट्टी होती ती पण पाण्यात गेलेली आहे आणि इकडे वावरं पण पाण्यात गेलेली आहे याच्या पलीकडे. आणि इथं वडं होतं, वडं, या वड्याच्या हिशोबाने पाणी आलेलं आहे इकडं, वड्यानीच आलेलं आहे समजा. आणि तिकडे पूर्ण वावरं पण म्हणजे नुकसान झालेलं आहे लोकांचं सारं, हे पहा. आणि तिकडं जे दूध उत्पादक जे शेतकरी आहेत त्यांचं दूध आणलं त्यांनी चप्पूर टाकू टाकू आणून राहिली इकडं, असा विषय झालेला आहे सारा. हे तर दुसऱ्या, आता हे तुम्हाला फक्त दुसऱ्या साईडला, अजून तिसऱ्या साईडला दाखवतो तुम्ही काय विषय. आपल्या खायाकडं पण पाणी वाढलेलं आहे ते तुम्हाला दाखवतो कसं काय. इथं बघा किती लोक जमा झालेले आहेत, इथं पण फुल पाणी झालेलं आहे पूर्ण. ती तिकडं गेली खाली मशानभूमी, तर खाली गेलेली तुम्हाला सकाळपासून दाखवतोय मी. नाही ते दुसऱ्याचा सारं पाणी झालेलं इथं. वाढतंय का पाणी आता? हाय, काही प्रतिक्रिया देता का? नाही आम्ही जाणार आता पुढं गंगात खाली. काऊन पाण्याची आवक पाहून आलं आपल्या चौथ्या लोकेशनवर आणि हे इथं सारं पाणी झालेलं आहे. हे पहा आपली खळे आहे तिथं, इथं सारं पूर्ण पाणी झालेलं आहे आणि आमच्या खयात जायला तर वाटच नाही राहिली. हे असं पूर्ण पाणी. पब्लिक तुम्ही आमच्या गावातलं पूर्ण पाणी तर पाहिलंच असन, तर हे पूर्ण असं पाणी झालेलं आहे. काही नाही, थोडंफार समजा जास्त बी नाही झालेलं, थोडंफार अजून जर तिकडून बंद झालं पाण्याचं सोडण्याचं, ते धरण जर बंद केलं थोडंफार तर हे जिरून जाईन, आटून जाईन पाणी, जास्त काही प्रॉब्लेम नाही व्हायना आता. तर तुम्हाला जर हे व्लॉग म्हणजे आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चांगली कमेंट करा. आणि तुमच्या भावाला जर सपोर्ट करा ना यार, 1000 सबस्क्रायबर कंप्लीट करा ना यार, असं नका करू ना यार. गरीबासंगत असं असतं करावं. गरीबा म्हणजे जे अशी फालतू दाखवते त्यांना तुम्ही खपाखप सबस्क्राईब करता यार. तुमच्या भावाला करा ना सबस्क्राईब, तुमच्या भावाच्या चॅनलला यार. 1000 सबस्क्रायबर करून टाका ना यार प्लीज यार.